मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीलाही ते मोटार बाईकनेच गेलेले. चार्टर प्लेन बंद करावं ना सगळ्यात आधी. सगळे त्यांचे साधे साधे मंत्री ना राज्यमंत्री चार्टर प्लेनने फिरतात सध्या. त्यांचे पार्टीचे नेते प्रदेशाध्यक्ष वगैरे सगळे चार्टरने फिरतात. ते जर खरोखर बंद केले तर समजू आपण की खरोखर त्यांना पंतप्रधानाच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा. काल एक मध्य प्रदेशचा भारतीय आंदोलनचा नेता 800 गाड्या घेऊन गेला भोपाळला, उज्जैनहून. जरा हे थांबवलं पाहिजे ना, हे थांबवल्या पाहिजे गोष्टी. निश्चित आम्ही साथ देऊ, काय प्रॉब्लेम नाही. आणखी काही शिवसेनेची नेते मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. परब साहेब, सुनील शिंदेजी तुम्ही चालत निघालेला आहात. परब साहेब, चालत आता विधान भवनातून तुम्ही शिवालयाला निघालेला आहात. हे काटकसरीचं धोरण आहे की आणखी? असेही आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला काय असा चार्टर किंवा असा काय गाड्यांचा ताफा घेऊन ना कधी योग आला ना कधी आम्हाला शौक आहे. त्याच्यामुळे ही काटकसर आम्हाला अशी काही खास लागू होत नाही. ही आमच्यासाठी कायमची काटकसर आहे. असे आम्ही रस्त्यावर देखील विभागात फिरत हे चालतच फिरत असतो. फार क्वचित आम्ही गाड्या वापरतो, परंतु चालण्यासाठी काय आम्हाला काही वेगळं असं प्रसंगाची वाट बघत बसावी लागत नाही. नाही, पण मुख्यमंत्री जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री काटकसरीचं धोरण दाखवत आहेत, अनेक सोहळ्यांवर निर्बंध आलेले आहेत, वारेमाप खर्च, उधळपट्टी याला त्यांनी चाप लावलेला आहे, आणि आज स्वतः मुख्यमंत्री हे मोटार बाईकने विधान भवनात आले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते मंत्रालयात मोटार बाईकनेच गेलेले आहेत. आमची इच्छा आहे हे संकट टळेपर्यंत मुख्यमंत्री जे राज्याला दाखवू इच्छित आहेत काटकसरीचं धोरण, जोपर्यंत हे संकट टळत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बाईकवरच फिरावं. त्यांच्या बगल बच्च्यांच्या सगळ्या गाड्या बंद करून टाकाव्या. त्यांच्या मित्रपक्षाचे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना ज्या पोलीस सिक्युरिटीच्या गाड्या दिलेल्या आहेत, ज्याच्यावरती करोडो रुपयाचं डिझेल आज खर्च होत आहे, ते बंद करावं. आणि जो वारेमाप खर्च केवळ पक्षासाठी किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी केला जातो तो पहिला बंद करावा. नाही, पण मुख्यमंत्री आज जेव्हा मोटार बाईकने आले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे आणि महाराष्ट्र ते एकाच दिवस येणार. उद्यापासून हे सगळं तसंच पूर्वीसारखं चालू राहणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इलेक्ट्रिक कारने प्रवास करत आहेत. इंधन बचतीसाठी हा त्यांचा पर्याय आहे. माझं तेच म्हणणं आहे की कल्याण ते डोंबिवली जे लोक चार्टरने फिरतात त्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरनं फिरावं. म्हणजे लोकांना आपोआप हा मेसेज जाईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एक दिवसाचा केवळ कार्यक्रम असू नये, हा कार्यक्रम कायमचा असावा जोपर्यंत हे संकट टळत नाही. शिंदे साहेब, तुम्ही काय सांगाल? सुनील शिंदेजी, की चालत तुम्ही प्रवास करता आहात, आज चालत तुम्ही विधान भवनातून शिवालयाकडे निघालेले आहात. एरवी सगळे नेते हे गाडीने फिरत असतात. नाही, असं आहे की केवळ आता बाईकने फिरणं किंवा कारने फिरून काटकसर करतोय दाखवण्यापेक्षा परबसाहेब बोलले त्याप्रमाणे संकट टळेपर्यंत मॅक्झिमम तुम्ही जवळचं अंतर चालूनच चालला ना, पायी प्रवास करा ना. आणि तो पण आम्ही केलेला आहे की जवळजवळ जिथे जिथे आपण सव्वा किलोमीटर ह्या अंतरे चालत गेलेलं निश्चित दोन्ही गोष्टी आहेत. शारीरिक फायदा देखील आहे आणि माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद. आणि शेवटी एक या संदर्भाने जे संकट येऊ पाहत आहे त्या संकटापासून ह्या सगळे संकट टळली पाहिजे. त्या संकटातून कुठेतरी या ठिकाणी लोकांना किंवा या संकटातनं हे दूर कसं संकट ढकलता येईल त्या दृष्टीने ज्या काही गोष्टी करायच्या आहेत. पंतप्रधानांनी आवाहन करून सुद्धा मुंबईचे माननीय अध्यक्ष या सत्ताधारी पक्षाचे 25 गाड्यांचा ताफा घेऊन त्या दिवशी नालेसफाईची पाहणी करत होते. त्याच्यामुळे हा हेतू किती म्हणजे त्या हेतूबद्दलच मुळात मुंबईकरांना किंवा राज्याला जनतेला याबद्दल शंका आहे. परंतु जर खरोखर मनापासून पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा असेल तर अशा तऱ्हेची कृती हे खऱ्या अर्थानं आवश्यक आणि तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपण बघू शकतो की महाराष्ट्रात एक वेगळं चित्र बघायला मिळतंय. अनेकदा सत्ताधारी पक्षाचा विरोधी पक्ष करत असतो, पण पंतप्रधानांच्या आवाहनाला जसा सत्ताधारी पक्ष प्रतिसाद देतोय तसा